सामन्याकडे होती सुरुवात. समस्त ग्रामस्थ पिरंगुट आयोजित रायझिंग स्टार करंडक 2025 युद्धाला सुरुवात झालेली आहे. रणशिंग फुंकलय. बोला गणपती बाप्पा. पहिला बॉल कट केलाय. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाकडून आघाडीचे दोन्ही तगडे फलंदाज मैदानात दाखल इथे होत आहेत. एका बाजूला निखिल येळवंडे प्रिन्स ऑफ नेरे तर दुसऱ्या बाजूला किरण जाधव हार्ड हिटर. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आदित्य शेळके. सामन्यास सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती संघाचा श्री गणेशा एका धावेने केलाय. माझे सोमवेद क्रिक हिरोजचे ऑफिशियल स्कोरर ऋतुराजी गरेकर आमच्या सोबत आहे. सर आपलं देखील स्वागत. पुढे सरसावत असतो कधी खेळायचा होता. परफेक्ट हा चेंडू यावेळेस आपल्याला मैदानामध्ये मिडल होताना आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. तोपर्यंत आपण बघतोय चेंडू डॉट. सामन्याकडे जायचंय पुढे एकदा. त्याचबरोबर या स्पर्धेचे ऑफिशियल पंच त्यामध्ये आमचे स्वप्नीलजी कपिल आहे आणि त्यांची सगळी टीम या पंचाची भूमिकेत असतील. फार दूरवरून चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु इथे काय कळवलंय तर नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा मला वाटतं हा चेंडू नो बॉल असेल. अतुलजी रोंगे आणि त्याचबरोबर आमचे अक्षय सर. अक्षय सर स्कोरिंगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये. फ्रीट ऑन ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल होता आदित्य शेळके यांचा. आता मात्र नक्कीच थोडासा रडप चुकला असावा इथे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये माझे साथी समालोचक आणि याच गावाचा एक बुलंद आवाज तुषार गवारे आणि मी मावळ भूषण सुमित सोनवणे आपलं देखील सर्वांचं रायझिंग स्टार करंडक 2025च्या या सोहळ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. बॉलर तयार. फ्रीट ऑन स्ट्राइक ऑन. निखिल क्रॉस द बॅटेड खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर राहिला. परफेक्ट बॅट वरती चेंडू मिडल होऊ शकलेला नाहीये. यावेळेस मोठा मोठा स्ट्रोक मोठा तडाखा. रायझिंग स्टार करंडक 2025 ला सलामी ठोकणारा एक बुलंदी ब्लास्ट षटकार. हमने पकड़ ली है. टीज आहे. बॉल केव्हाही हरू द्या, तुम्हाला मात्र बॉल नवीनच आपण देणार आहोत. मग परिस्थिती 6 चेंडू एका धावेची असेल तरी नवीनच, एक चेंडू मध्ये 6 धावेची गरज असेल तरी देखील नवीनच. स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 8 धावा ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिलं प्रगती पथावरती असताना प्रिन्स ऑफ नेरे निखिल येळवंडेच्या बॅट मधून आलेला हा षटकार. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय नक्कीच टेनिस क्रिकेट वरती नितांत प्रेम करणारे आणि भावी अध्यक्ष म्हणून सध्या अनेक तरुण वर्ग ज्यांच्याकडे पाहतोय आमचे हरिदास भाऊ मत्रे यांचा शुभाग म्हणतोय. हरिदास भाऊ आपलं देखील स्वागत, वेलकम.
आदित्य तयार, वरती विकेट, आखू टप्प्याचा बॉल, स्विच हिट, रिव्हर्स फुल आणि पुन्हा एकदा नो बॉल. धावा मिळतात 4. आलाय पुन्हा एकदा हा चौकार. हॅलो हॅलो चेक. आता स्विचिटचा स्ट्रोक आपल्याला पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळाला. नो बॉल होता आणि त्यावरती चढवलेलं आक्रमण. 13 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे बघतोय. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ बॅटिंग करत असताना बोला तयार. आदित्य शेळके पहिल्या षटकामध्ये संघाची डोकेदुखी वाढवली आदित्यने. प्रेशर आदित्यवरती देखील आहे कारण या सीझनची सुरुवात झाली आहे आणि मला वाटतं बरेचसे संघ आहेत जे मुळशी तालुक्याच्या क्रिकेट मध्ये अग्रगण्य स्थानी आहेत, मोठमोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत, मानाचे कर्णक हातामध्ये मिरवलेले आहेत. आदित्य शेळके कमबॅक करायचा आहे, कमबॅक करावं लागणार आहे कारण 5 षटकाची मॅच, 20 मिनिटाचा तुमच्याकडे वेळ आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला षटक पूर्ण करायची आहेत. पुन्हा एकदा रनअप चुकतोय. डेड बॉलची घोषणा मात्र पंच करतायत. मृत्यू चेंडू आपण पाहतोय नक्कीच इथे घोषित केला जाईल. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 13. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिलं प्रगती पथावरती असताना कधी कधी आपण पाहतोय नवीन चेंडू हाताळण्यासाठी देखील तिथे तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, कष्ट घ्यावे लागतात. कारण थोडासा आपण पाहतोय नवीन चेंडूवरती ग्रीप असतं, कापूस असतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अचूक टप्पा नियंत्रण ठेवणं थोडंसं अवघड ठरतं. परंतु आदित्यने फुल टॉस चेंडू टाकले नाहीये, आदित्यने ओव्हर स्टेपिंगचे नो बॉल टाकलेत. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट हिट, बॉल ऑफ द हेड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार एकी षटकारे मात्र पाहिलं जाईल, परंतु त्या अगोदर ओव्हर स्टेपिंगचा हा चेंडू नो बॉल आहे की नाही हे बघितलं जाणार आहे. तिसरे पंच आपण पाहतो आमचे स्वप्नीलजी कपिले मात्र नक्कीच थोडेसे बिझी होतील. ओव्हर स्टेपिंग 13 तर आहेत, या चेंडूवरती काय हे मात्र तिथे पाहिलं जाईल. आणि तिथे संजय गोडांबे आपण पाहिले तर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी पद भूषवलंय. त्याचबरोबर प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत आणि चर्चा सुरू आहे की ओव्हर स्टेपिंगचे बॉल पडतायत. इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे. सर आताच्या धावा नो बॉल, चौकार. फ्रीट ऑन पुन्हा एकदा मैदानामध्ये आदित्य शेळकेच्या डोक्यामध्ये मुंग्या आणणारी खऱ्या अर्थाने ही फलंदाजी आपण बघतोय. आणि मैदानामध्ये ज्या प्रकारचे निखिलला संधी मिळते, निखिल सारख्या खेळाडूला तुम्ही जर अशा प्रकारचे अतिरिक्त चेंडू टाकत असाल, त्याला संधी देत असाल, त्याला चान्स तुम्ही बनवण्याची जागा बनवत असाल तर निखिल नक्कीच याचा फायदा उठवल्याशिवाय राहणार नाहीये. फ्रीट ऑन, क्रॉस द बॅट याही वेळेस खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे, शॉट थर्डमॅनचे तिथे मात्र चेंडूला कव्हर करतायत. एक धाव इथे घेतली जाईल आणि या एका धावेने स्कोरबोर्ड आता पुढे जात आहे. धावफलकावरती 19. 5 षटकांची मॅच आहे. तुम्हाला 4 षटक टाकण्यासाठी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक पूर्ण करायचे. 21व्या मिनिटाला जर तसं तुमचं 5वं षटक सुरू झालं नाही तर मात्र एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पुढे त्या बॅटला ब्रश करत चेंडू मात्र गली आणि थर्डमॅनच्या दिशेने मात्र चेंडू बघायचे गॅप तर निघालाय. 2 खेळाडूची कसरत सुरू होती. चेंडू थांबत नाहीये, चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळताय 4. हा चौकार. स्वदेशी निमित्ताने या मैदानाचे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रोप्रायटर आणि विशेष आपण पाहिलं तर महाराष्ट्र संघामधून ज्यांनी लेदर क्रिकेट खेळलं, महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व ज्याने केलं, मनोजी पोवळे
पिरंगुडगावचे भूषण यांचं देखील आगमन झालेलं आहे. सर आपलं देखील मी मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत करतो. वेलकम. तर सामन्याकडे जाऊयात आपण पुन्हा एकदा. एक षटकाचा खेळ जो मात्र इथे संपलेला आहे. धावफलकावरती 23 धावा आहेत. यावेळेस पुलचा स्ट्रोक फटका फसलाय. जजमेंट थोडस चुकलं इथे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होत आहे, ज्यांच्या वतीने ट्रॉफीज आणि युट्यूब लाईव्ह आपल्याला सौजन्य लाभलं. अध्यक्ष महिला दहीहंडी उत्सव सन्माननीय सागर शेठ पोवळे यांचं आगमन झालेलं आहे. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर माजी उपसरपंच सन्माननीय महादेव अण्णा गोळे यांचं देखील अशा आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर माजी उपसरपंच सन्माननीय मोहनजी निकटे हे देखील उपस्थित होते. आलेल्या अतिथी मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. ओहो इथे मात्र मॅच काही दिशेने घडतंय काय बिघडतंय काय हे बघायचंय आपल्याला. प्रशांत शेळके गोलंदाजीसाठी मैदानामध्ये असताना धावफलकावरती 25 धावा. पहिल्या चेंडूवर 3 चेंडूवरती आदितीने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतरच्या 3 चेंडूंमध्ये 20 धावा आदितीने खर्च केल्या. पुलचा स्ट्रोक होता मिड विकेटला. सक्सेसफुल देखील आहे. एक टप्पा घेत चेंडू निघालाय सीमारेषा पार. हा आलाय चौकार. डीजे आणि जिथे डीजे दशरथ असेल तिथे मात्र खणखणीत आवाज असल्याशिवाय देखील राहणार नाही. छोटा पॅक और बडा धमाका आहे. आलेल्या अतिथी मान्यवरांना मी विनंती करतो, त्यामध्ये सन्माननीय सागर शेठ पोवळे महिला दहीहंडी उत्सवाचे अध्यक्ष ज्यांच्या वतीने युट्यूब आणि ट्रॉफीज आम्हाला सौजन्य लाभले. त्याचबरोबर महादेव अण्णा गोळे आणि त्याचबरोबर सन्माननीय मोहनजी निकटे. मी अतिथींना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. रायझिंग स्टार करंडक मुळशी तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा नक्कीच या सीझन मध्ये आपल्याला एक लखपती क्रिकेटची स्पर्धा भेटीला आली आहे. प्रशांत शिळकेवरती देखील आक्रमण मैदानामध्ये केलंय. निखिल येळवंडे ऑन फायर. पुढे सरसावले. पावलांचा वापर होता. टायमिंग पाहिजे तेवढं जुळू शकलं नाहीये. ओ इथे मैदानामध्ये काय होतं, संधी होती परंतु या संधीचं सोनं होऊ शकलेलं नाहीये. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय प्रकाशजी पोवळे मुळशी तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष यांचं देखील आगमन होत आहे. साहेब आपलं देखील रायझिंग स्टार करंडक मध्ये स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. कॅच ड्रॉप केले जात आहेत. क्रॉस द बॅटेड यावेळेस खेळण्याचा प्रयत्न ऑन दी कार्पेट स्ट्रोक होता. मिड विकेट मध्ये डीप मध्ये खेळाडू आहे तिथे. शेखर चेंडूला कव्हर करतायत. सिंगल तर मैदानामध्ये कन्वर्ट केली जाते. एका धावेने स्कोरबोर्ड वरती 31 धावा. 5-5 षटकांचे सामने आपण मैदानामध्ये बघणार आहोत आणि मला वाटतं आमचे ऑफिशियल पंच तिथे वेळेच्या मर्यादा तुमच्या समोर नक्कीच ठेवणार आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक पूर्ण देखील करायची आहेत. टप्प्याचा बॉल उडवलाय निखिल येळवंडेचे. आता मात्र वादळ थांबायला तयार नाहीये. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्कोरबोर्ड वरती आपण बघणार आहोत 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा, 37 रन, लॉस ऑफ दी 0 विकेट. एकही फलंदाज आतापर्यंत बाद अद्यापही होऊ शकलेला नाहीये. आता संघनायक आपण पाहतोय संजय गुंडाबे विचार करत असतील की इथून पुढे आम्हाला कमबॅक करावं लागणार आहे आणि कमबॅक करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, आम्हाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, आम्हाला डॉट चेंडूंवरती आता भर द्यावा लागेल,
अतिरिक्त धावा ज्या येत आहेत त्या धावा आम्हाला रोखाव्या लागणार आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय सन्माननीय सुधीर मामा दळवी यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. मामा आपलं देखील रायझिंग स्टार कर्नाटक मध्ये स्वागत आहे. विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती स्पार्टन्स क्रिकेट गुरुकुलचं हे मैदान आणि आज या मैदानावरती रंगलाय रायझिंग स्टार कर्नाटकाचा थरार. गोलंदाजीसाठी गोलंदाज रुपेश आंबले फॉर द विकेट. पहिलाच बॉल होता यावेळेस अगदी हलक्यातना चेंडूला स्टेअर केलाय. संजय गोडांबे आहेत चेंडूला कव्हर करतायत. सिंगल यावेळेस जरूर घेतली जाईल आणि या सिंगलने संघाची धावसंख्या पुढे जाते धापलकावरती 38. धावा 38 रन. बोलो तयार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग पाहिजे तेवढं जुळू शकलं नाही यावेळेस. निखिलच्या या स्ट्रोक मधून 22 रोपण सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड देखील आता आपण बघणार आहोत पुढे जाईल. 39 वरती धावफलक आहे. पुढे सरसावत स्ट्रोक येथे खेळायचा होता परंतु इथे मात्र बघायचा पावलांचा वापर आणि DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर केला जाईल. व्हाईट बॉल साठी हा कॉल होता किरण जाधव यांचा. 4 चेंडू आतापर्यंत किरण खेळलाय. 7 धावा त्याने बनवल्यात. 13 चेंडू आतापर्यंत फेस केलेत निखिलने. 28 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. अतिरिक्त धाव इथे आली. अतिरिक्त धावेने स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय जाबलकावरती 40. क्रॉस द बॅट आहे. यावेळेस इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये जरूर केला. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. धावफलकावरती 41 धावा आहेत. धाव्यांचा डोंगर मात्र सकाळच्या सत्रामध्ये उभा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसा तो सूर्य नारायण तळपतोय ना तसे मात्र हे गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाचे फलंदाज तळपत आहेत. चौकार षटकारांची भाषा आहे. गोलंदाजांकडून आता कमबॅकची अपेक्षा असेल संघाचे संघनायकाला. लोअर फुल टॉस होता. पिक केलाय. डीप कॉर्नर मध्ये खेळाडू आलेत. आता जजमेंट खूप चांगलं होतं. आकाश केसवडने आपण पाहतोय टिपलाय झेल. पहिली विकेट डाऊन किरण जाधवच्या रूपाने. आता आपण बघतोय मैदानामध्ये अगदी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिला मोहरा डगआउटच्या आश्रयाला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. आता तेजस मैदानामध्ये पण पाहतोय दाखल झालेत. 41 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पुण्याच्या संघाच्या संघनायकाचं मी लक्ष वेधणार आहे. बघा तुमच्याकडे 20 मिनिटाचा वेळ आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. जर तसं झालं नाही तर शेवट षटक तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन गोलंदाजी करावी लागेल. बोलो तयार. रुपेश. पहिलाच बॉल होता. फटका फसलाय. अगदी बॅटच्या टोला चेंडू इथे लागतोय आणि तेजस आल्या पावली मागे निघाले. विकेट. नानी अल्ली बाई फॉर्च्युनर
मुळशी तालुका म्हटलं तर मुळशी तालुक्यामध्ये तीनच गोष्टी प्रचंड प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे आपण पाहायला गेलं तर बैलगाडा शर्यत, दोन कुस्तीची मैदानं आणि तीन म्हणजे क्रिकेट. या तीन गोष्टी मुळशी तालुक्यामध्ये प्रचंड प्रसिद्ध आहेत. प्रत्येकाच्या घराघरामध्ये या गोष्टींना वाव दिला जातो. आणि मला वाटतं फॉर्च्युनरची दशरथने आठवण काढली. कालची फॉर्च्युनरची मैदानं प्रत्येकाने बघितलीच असतील. काल बकासूर थोडा कमी पडला. आता अनेक मान त्यांनी मिळवलेत या मुळशी तालुक्यासाठी. अभिमानाची गोष्ट आपल्या मुळशीकरांसाठी आहे. 41 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढे आता बघायचं रुपेश. 3 षटकं संपलेली आहेत. सामन्याकडे जाऊयात आपण. गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस बघायचं प्रशांत शेळके. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस पिक केलाय आणि निखिल एळवंडे सांगतोय माझ्या टप्प्यात दिलं ना मी कार्यक्रम केल्याशिवाय सोडत नाही. हा षटकार निखिल येळवंडेचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अक्षरशः आक्रमण. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. गुरुदत्त क्रिकेट लिमिटेड संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय. फिर से एक बार यह प्रिंस ऑफ नेरे का स्टार ठोकला षटकार. धावफलक अक्षरशः मैदानामध्ये आता मी म्हणेल धावफलकाने विमानाचं तिकीट काढलंय की काय, इतका वेगाने सुरू आहे. 61 धावा स्कोरबोर्ड वरती. निखिल येळवंडे नावाचं वादळ मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती घोंगावतोय. तो अक्षरशः मैदानामध्ये तांडव करतोय. 61 धावा आहेत. प्रशांत शेळकेवरती लागोपाठचे 2 षटकार खेळलेत. बघायचे पहिल्या स्पर्धेतील लागोपाठचा 3रा षटकार खेळण्याचा मान निखिलच्या नावावरती जाणार का. 15 चेंडू आतापर्यंत फेस केले. 40 धावा त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. मोठा स्ट्रोक इथे खेळायचा होता. फटका फसलाय. लिडिंग एज बॅटने टॉप एज घेतला. चेंडू हवेत होता. कॅच याही वेळेस ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. संजय गोडामे मात्र नक्कीच खेळाडूचं मनोबल वाढवत आहेत. काय म्हणतात की ठीक आहे काय हरकत नाही, परंतु हे प्रयत्न सक्सेसफुल झाले पाहिजेत. तुम्ही हे कॅच तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. धावफलकावरती 63 रन. आता क्रॉस द बॅट गेले. खूप लवकर कमिटमेंट झाले. खूप लवकर त्यांनी मनाची तयारी बनवली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाचा धावफलक किती आपण बघतोय स्थिर आहे. स्कोर बोर्डवरती 63 धावा आहेत. मुळशी तालुक्याची एक वेगळी खासियत आहे. मुळशी तालुक्याचं क्रिकेट आपण पाहिलं तर ग्रास मैदानावरती खेळवलं जातं. मुळशी तालुक्याचं क्रिकेट माती विकेटवरती खेळवलं जातं. मुळशी तालुक्याचं बोथ एंडने क्रिकेट खेळवलं जातं. हेच वैशिष्ट्यपूर्ण या मुळशी तालुक्याचं आहे. 63 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस बॅकफुटला गेले. जागा बनवली. शॉर्ट कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय. डीप चा कव्हर मध्ये हसते हसते करजय रस्ते. धावा मिळताय 4. चौकार. चौकार आलाय. 67 धावा. लोअर फुल टॉस होता. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर यावेळेस केला निखिलने.
टिप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा यावेळेस घेतल्या जातील आणि या 2 धाब्याने संघाचं स्कोरबोर्ड आता मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धाबा ज्या धावफलकावरती आहेत. 2 विकेट आतापर्यंत आहेत. शेवटचं षटक आता मैदानामध्ये कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार. सामन्याकडे जायचं आपल्याला मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. धावफलकावरती 69 धाबा, 69 रन, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी आता नवीन बॅटर, नवीन गोलंदाज. एका बाजूला पाहिले तर सूरजने देखील 2 चेंडू खेळले. 2 चेंडूवरती 2 चौकार, 1 षटकार त्याचा आलेला आहे. मला वाटतं सर नाही तो पंचांचा कॉल असेल. खेळाडूंनी त्याच्याविषयी चर्चा करू नये. त्यावेळेस पंच आम्हाला कळवतील, त्यावेळेस आम्ही तो निर्णय घेऊ. सामन्याकडे जायचंय पुढे ना मैदानामध्ये, कारण तिथे रिव्ह्यूचा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं वेळ जो असतो तो त्याच्यामध्ये काउंट केला जात नाही. पंचांसोबत थोडीशी चर्चा आपण पाहतोय नक्कीच करताय संघाचे कॅप्टन. या स्पर्धेमध्ये आपण पाहिले गेले तर प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केले. कार्याध्यक्ष पुणे ग्रामीण जिल्हा. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी 70,000 रुपयाचं प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केले. दगडू काका करंजावणे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती. तृतीय क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केले रामदास भाऊ गोळे, वरिष्ठ उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळशी तालुका. त्याचबरोबर राजेंद्रजी दबडे, माजी सरपंच भोयणी साखरी. बघायचं मैदानामध्ये पंचांसोबत चर्चा सुरू होती. मॅच सुरू होतीये. अक्षय गोडांबे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. 69 धावा. पहिलाच बॉल आडव्या बॅटने यावेळेस खेचलाय. मला वाटतं निखिल दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का, परंतु 2 खेळाडूची दरी भेदलीये. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळताय 4. हाई आलाय चौकार. थँक्यू डीजे. धावफलकावरती आपण बघतोय, धावफलकावरती पहिल्याच बॉल वरती चौकार खेचलाय. 73 धावा स्कोरबोर्ड वरती. आता मात्र खोलवर टप्प्याचा बॉल. सिंगल घेते निखिल, घेणार नाही कारण निखिलला माहिती आहे तो आता मी अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. 1 धाव तरी इथे आली आहे. धावफलकावरती 74, 74 रन, लॉस ऑफ 2 विकेट. पहिलीच मॅच एवढे धावफलकाचा डोंगर उभा होतोय. बोलो तयार. आणि यावेळेस बैठक सोबत खेळायचा होता. फटका फसलाय आणि आता इथे मात्र निखिलचं स्वप्न अधूर होईल. परंतु काय बॅटिंग केले निखिल येळवंडने. 19 चेंडू त्याने फेस केले. 48 धावांची इनिंग निखिल साठी नक्कीच आपण पाहतोय डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट होणार आहे. वेळ वाचवायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, ज्यावेळेस आपली विकेट येते त्यावेळेस दुसरा फलंदाज लगेच रेडी होऊन मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. आणि हे सगळे संघ आम्हाला त्या प्रकारचं सहकार्य करतील ही सगळे आमच्या रायझिंग स्टार करंडकाच्या वतीने तुमच्याकडून अपेक्षा आहे.
कारण आयोजकांनी ही मेहनत घेतलेली आहे, आयोजकांनी ते कष्ट घेतलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज नवीन बॅटर यावेळेस आपण बघतोय दाखल होत आहेत राजू सक्करगी. अक्षय तयार. स्विचिटचा स्ट्रोक याही वेळेस खेळायचा होता. राजू आले आल्या पावली मागे निघाले. विकेट आली आहे. अहो कोल्हापूर हलगे जाणार अहो करायचं नाही हे बायला आमच्या घालती लहानपणी वाजायची ती म्हणजे हलगी दीवानो ये पहचानो कहां से आया. थँक्यू. 74 धावा दाफलकावर आहेत. मला वाटतं तुमच्याकडे जर अनिकेत दादा अक्षय सारखा एक प्युअर ऑलराऊंडर आहे तर अक्षयने एवढा उशीर गोलंदाजी घेण्यासाठी उशीर का केला असावा, हे बरेचसे प्रश्न आहेत. परंतु संघाच्या कॅप्टनची स्ट्रॅटेजी असू शकते. लागोपाठच्या 2 विकेट आलेल्या आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल आता अक्षय गोडांबे. 74 धावा स्कोरबोर्ड वरती. नवीन बॅटर दाखल इथे होत आहेत मैदानामध्ये. कानिफ जाधव. कोलवट टप्प्याचा बॉल यावेळेस मैदानामध्ये जरूर टाकलाय. तिथे धावबाची संधी होती आणि वाईट प्लस विकेट. विकेट आली आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानामध्ये बाद होताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा तर नक्कीच मुख्य पंच ऑफिशियल पंच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतील. त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा 30,000 रुपयाचा प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेला आहे. सौभाग्यवती नीलमताई पुरप पोवळे माजी ग्रामपंचायत सदस्य पिरंगुट. त्याचबरोबर मंडप ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेला आहे. शांतारामदादा इंगवले माजी गटनेते सदस्य पुणे जिल्हा परिषद. त्याचबरोबर रमेश अण्णा पोवळे माजी सरपंच पिरंगुट. ट्रॉफीज ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत. माजी उपसरपंच पिरंगुट सन्माननीय राहुल दादा पोवळे. त्याचबरोबर सागर शेठ पोवळे अध्यक्ष महिला दहीहंडी उत्सव. हे मैदान ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेलं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नवीन बॅटर अवी. फुल टॉस. फटका यावेळेस मात्र नक्की जोरदार. बॅटचा स्विंग खूप चांगला होता तिथे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण बघतोय मैदानामध्ये केला जातोय. संघाची वाढती धावसंख्या. धावफलक आता मात्र पुढे सरकत आहे. 76 वरती धावफलक. बॅटिंग टीमचा DRS रिव्ह्यू. बीमर चेंडू साठी चला स्पीडअप करायचं टीम. त्याचबरोबर ग्राउंड ज्यांनी आपल्या सौजन्य केलेले आहेत. माधवराव आबा शेळके शिवारोग्य सेना जिल्हाध्यक्ष. तिसऱ्या पंचांचं शेड्यूल देखील आज थोडंसं बिझी होते पहिल्याच मॅच मध्ये. मंडप ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत. नक्कीच आपण सगळे पक्षी जात्यांचा नामोल्लेख आपण करणं देखील गरजेचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. स्टंप आणि बॉल ज्यांनी आपल्या सौजन्य केले आहेत. गणेशप्पा पोवळे अध्यक्ष शिवराज मित्र मंडळ मतेवाडी. त्याचबरोबर सनीदादा गोळे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. साऊंड आणि जनसेट ज्यांनी आपल्या सौजन्य केलेत. सौभाग्यवती गौरीताई भरतवंशी माजी सरपंच बुकुम. सचिन आंग्रे माजी उपसरपंच बुकुम. पंच ज्यांच्या वतीने आपल्याला सौजन्य लाभलेले आहेत. शिवाजी मामा पोवळे युवा नेते शिवसेना. पहिला डाव संपलेला आहे. धावफलकावरती 76 आहेत. 77 धाब्यांचं टार्गेट आता असेल गोटावडे वॉरियर संघासमोर. चला फिल्डिंग लावून घ्या गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरेट संघ. त्याचबरोबर पाणी ज्यांनी सौजन्य केलेले आहेत. संतोषजी धोत्रे उद्योजक. समालोचक आणि स्कोरर ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेत. वैभव शेठ पोवळे माजी उपसरपंच पिरंगुट. त्याचबरोबर जितूर मामा पोवळे उद्योजक युवा नेते. अनिल बापू पवार राज्यप्रमुख क्रीडा विभाग राष्ट्रवादी. त्याचबरोबर अंतिम 4ही संघासाठी टी शर्ट ज्यांनी आपल्या सौजन्य केले. चैतन्य बाळासाहेबजी गोळे युवा नेते पिरंगुट. प्लेअर ऑफ द डे साठी आपण स्मार्ट वॉच ज्यांनी आपल्या सौजन्य केलेले आहेत. अमितजी गोळे डायरेक्टर मुळशी मेडिकल. बॅट्समन साठी स्मार्ट LED टीव्ही ज्यांनी आपल्या सौजन्य केलेत. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स.
बेस्ट बॉलर साठी स्मार्ट एलईडी टीव्ही ज्याने आपले सौजन्य केले आहेत कुमार अभिषेक भालेराव. मॅन ऑफ द सिरीज साठी एक स्मार्ट टीव्ही ज्याने आपल्या सौजन्य केली आहे रवींद्रजी गोळे. उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे. ऑफ द टुर्नामेंट त्या खेळाडूसाठी एक स्मार्टफोन ज्याने आपल्या सौजन्य केलाय साहिलजी नलावडे. डायरेक्टर विघ्नार्थ मोबाईल शॉपी. फायनल डे मॅन ऑफ द मॅच साठी इयरबड्स देखील आहेत साहिल शेठ नलावडे. डायरेक्टर विघ्नार्थ मोबाईल शॉपी. मॅन ऑफ द मॅच साठी वॉटर बॉटल फ्रूट बास्केट त्याचबरोबर स्लीव्ज इनर यांनी सौजन्य केले आहेत महेश वाघ माजी ग्रामपंचायत सदस्य पिरंगुट. विशेष सहकार्य ज्यांच्या वतीने आम्हाला लाभलं बोरवेल्ला मुळशी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर ज्यांच्या वतीने मंडप आपल्याला सौजन्य लाभलेले आहेत. माजी सरपंच सन्माननीय रमेश अण्णा पोवळे. अण्णांचा यशने शुभाग म्हणते. अण्णा आपलं देखील रायझिंग स्टार कर्नाटक मध्ये स्वागत करतो विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय सुनीलजी वाडकर यांचा देखील यशने आगमन होतोय. भाऊ आपलं देखील स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. सन्माननीय चेतनजी निकटे यांचा देखील यशने आगमन झालेलं आहे. चेतन भाऊ आपलं देखील स्वागत. राजेंद्रजी नवाळे हे देखील यशने उपस्थित होत आहेत. भाऊ आपलं देखील मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत. आलेल्या अतिथींचं स्वागत करणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे. प्रत्येकाचा नामोल्लेख करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला तर नक्कीच आपण मोठ्या मनाने सर्वांना माफ कराल. सामन्याकडे जाऊयात आपण. पहिला डाव संपलेला आहे. 76 झालेले आहेत. 77 बनवायचे आहेत आणि या 77 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी एका बाजूला मैदानामध्ये आपण बघतोय शेखर आणि अक्षय. शहात्तर झालेले आहेत. सामना आपण पाहतोय चालू असणारी मॅच गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे वर्सेस गोटावडे वॉरियर्स हा संघ मैदानाच्या मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. नेरे संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना ज्या प्रकारचा आपण पाहतोय खेळ साकारला, ज्या प्रकारे आपण पाहिलं त्यांनी स्टार्ट दिला, ज्या प्रकारे आपण पाहतोय धावफलक उभं केलंय, परंतु अक्षय आणि शेखर ही जोडी देखील जर मैदानामध्ये उभी राहिली तर या खेळाडूसाठी या धावा अवघड नाहीयेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये आपण बघतो इथे तयार असतील. राजू सक्करगी एक अनुभवी गोलंदाज वयाच्या पाहिलं 40 ओलांडी परंतु तरी देखील या खेळाडूकडे फिटनेस, या खेळाडूकडे असणारी जिद्द आणि म्हणतात ना वयाचे फक्त आकडे असतात ते बोलण्यासाठी असतात. तुमच्याकडे जिद्द आणि मेहनत असेल तर तुम्ही तुमच्यासाठी या जगामध्ये अशक्य काहीच नाहीये. पहिला बॉल पहिला चेंडू होता फुलर लेनचा बॉल. मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आहेत चेंडूला फील्ड करतायत. एक धाव आली आणि एका धावेने संघाचं अकाउंट इथे ओपन होणार आहे. दोन्ही संघाची सुरुवात एका धावेनेच आपण पाहतोय निश्चितप्रमाणे झालेली आहे. या सीझनची ही स्पर्धा आहे. मला वाटतं याच्या अगोदर नेरे गावामध्ये देखील स्पर्धा पार पडली. त्यानंतर त्याच्या अगोदर आपण पाहिले गेले तर अमोलदादा शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये वाटुंडे करंडक देखील आपण बघितला. म्हणजे नेरे गावाचं किंवा मुळशी तालुक्याचं क्रिकेट हे खूप लवकर सुरू झालेलं आहे. यानंतर लगेचच 17 ते 21 चलो लवळे ही देखील क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 24 ते 28 पुढा लवळे. एका पाठोपाठ एक स्पर्धा आपल्याला नक्कीच या मुळशी तालुक्यामधून जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राजू सक्करगी तर भारत मॅच साठी देखील ORS देखील आपण देणार आहोत. खोलवर टप्प्याचा बॉल फुलर लेंथ होता. खोदून काढण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळाला. अक्षय गोडांबे खऱ्या अर्थाने एक असा खेळाडू आहे, असं टॅलेंट या खेळाडूकडे आहे. तुम्ही एक काळ पाहिला असेल पुणे जिल्ह्यातील एक अग्रगण्य असणारी स्पर्धा ती म्हणजे PTPL आणि PTPLच्या सारख्या स्पर्धेमध्ये अक्षयला आम्ही खेळताना बघितलेलं आहे.
पीटीपीएल स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय संजय गुणांबे म्हणून संघ मालक म्हणून आम्ही त्यांना तिथे बघितलं. राजू तयार, पुढे सरसावले, पावलांचा वापर होता, स्क्वेअर कट, कडक चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 4, चौकार. थँक यू डीजे. खऱ्या तर आपण बघितलं गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने यांचं नुकतंच शुभागमन होतंय. उरावडे चषकाचे आपण पाहिले गेले तर नौखंडेनाथ उरावडे चषकाचे मुख्य आयोजक आमचे निलेश भाऊ काटे यांचं आगमन झालंय. निलेश भाऊ, आपलं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत आहे. बॉल तयार, पुढे तर बघायच्या वेळेस ओर दी विकेट, खोलवा टप्प्याचा बॉल होता, फुलर लेंथ होता, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, सिंगल यावेळेस केली. मनगडाच्या साह्याने खेळलेला स्ट्रोक होता. एक धावाले एका धाब्याने धफलकावरती 7 झालेले आहेत. 7 निभवावे लागणार आहे आता, कारण 77 धाब्यांचा पाठलाग आहे. 7 झालेले आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना. तुम्ही छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आठवला तर मुठभर मावळे घेऊन ते मुघलांसमोर लढायचे. समोर किती मुघल आहेत हे कधी त्यांनी बघितलं नाही. आपल्याकडे मावळे किती ताकदवर आहे हे त्यांनी कधी पाहिलं. आज 77 बनवायचे आहेत. समोर धाब्यांचा डोंगर किती उभा आहे हे बघायचं नाही. इथे काय करायचं आहे तर माझ्यातली क्षमता फक्त मला दाखवायची आज. आणि घोटावडे वॉरियर्स हा संघ मात्र त्या तयारीनिशी उतरलेला आहे. 7 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. कोल्हापूरची नेसरीची खिंड जर आठवली तर मुठभर मावळ्यांनी मात्र ती खिंड लढवली. वेनातून उसळे तलवारीची पात, वेढात दौडले वीर मराठे 7. 7 मावळ्यांचा तो पराक्रम तुम्हाला आठवावा लागणार आहे आज. बॉल तयार, राजू सक्करगी, पुढे सरसावले, टप्पा थोडासा मागे खेचून टाकला, खांद्याचा खूप चांगला वापर केल्या वेळेस राजू सक्करगीने, मी म्हणेल पावलांचा वापर होता इथे, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. राजू सक्करगी यांच्याकडे प्रचंड तो अनुभव. बॉल तयार, धाफलकावरती आपण पाहतोय 8 धावा आहेत. पुन्हा त्या कॅप्टनचं मी लक्ष वेधणार आहे. बघा 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या उदाहरण मिळाल्यानंतर तिथे काय परिणाम झाले. तिने शतक पूर्ण केलं, संघाला फायनल पर्यंत घेऊन आली. हे जीवनाला धोकादायक असतात ना. हा चेंडू बघायचा, मंचाकडे थोडीशी मात्र मागणी केली जाते आणि तिथे पुन्हा एकदा रिव्ह्यूचा वापर. हा चेंडू विकेटच्या बाहेर आहे की नाही तिथे पाहिलं जाईल. थोडासा वेळ जरूर, बाकीचे खेळाडू जागेवरती चला, तुम्ही चर्चा नको, वेळ तुमचा वाचणार आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलं असेल रवींद्र जडेजाच्या नावावरती एक वेगळा रेकॉर्ड आहे. अवघ्या 90 सेकंदामध्ये 6 चेंडू टाकण्याचे त्याचे रेकॉर्ड आहेत आणि त्याने कारनामा एक वेळा केला नाही, अनेक वेळा केलाय. आपण 5 मिनिटं दिलेत एक चेंडू टाकण्यासाठी. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये अनेक वेळा असे प्रसंग आले की ज्यावेळेस वेळ कमी असायचा आणि आपल्याला षटकं पूर्ण करायची आहेत, मग त्यावेळेस तो रवींद्र जडेजाचा जास्त वापर करायचा. दहा धावा. तिसरे पंच मात्र थोडीशी बात आहेत. चेंडू विकेटच्या बाहेर आहे की नाही. नियम क्रमांक 36. इट्स अ वाईट बॉल. धापलकावरती 11. सन्माननीय संजीजी तोंडे यांचं देखील या आगमन होते. भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. पुढे सरसावले, पावलांचा वापर होता.
याही वेळेस मोठा असतो खेळायचा होता, फटका फसलाय, टायमिंग पाहिजे तेवढं नव्हतं. सॉफ्ट डिसमिसल आपण पाहतोय. निखिल एळवंडेने टिपलाय झेल, विकेटचं होईल पतन. पहिला फलंदाज बाद. स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 11 धावा, 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅटर यावेळेस रुपेश आंबले. टप्पा पुढे मागे ठेवला. पाय चाललेले नाहीयेत फलंदाजांचे आतापर्यंत आपण पाहतोय. डॉट बॉल असेल. 11 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल. निखिल एळवंडेने आतापर्यंत ज्या प्रकारचा स्पेल हाताळलाय, 5 धावा 3 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेले आहेत. 5 चेंडू त्याने टाकलेले आहेत. 1 विकेट देखील मिळवली आहे. थोडीशी शांतता जरूर आपण पाहतोय नक्कीच मैदानामध्ये आहे, परंतु फलंदाजांना खांदे उंचवण्याची संधी आहे. परंतु त्यासाठी मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागेल. पुन्हा एकदा पाय चालत नाहीये असं म्हणतात ना. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये जर नेटवर्क नसेल तर या दोन्ही गोष्टींची किंमत शून्य होऊन जाते. त्यामुळे तुमचे पाय चालणं गरजेचं आहे. 2 षटकं संपली आहेत. 11 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. समीकरणाकडे आता मी तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 18. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. 18 चेंडू 66 हे समीकरण. पुढे एकदा संघाच्या संगणकाला आपण पाहिले तर सूचित करेल वेळ आपल्याला वाचवायचा आहे. आज पहिल्या दिवसामध्ये थोडासा वेळेच्या मर्यादा असतात. उद्घाटनी सोहळा आपल्याला घ्यायचा असतो. मान्यवरांचे काही सन्मान, मान्यवरांचं मनोगत आपल्याला ऐकायचं असतं, मान्यवरांच्या शुभेच्छा आपल्याला घ्यायच्या असतात. त्यामुळे वेळेकडे आपण थोडंसं आज लक्ष केंद्रित करणार आहे. 11 धावा स्कोरबोर्ड वरती आपण मैदानामध्ये बघतोय. शेखर गोडांबे स्ट्राईक ऑन तयार असतील. याही खेळाडूकडे अनुभव प्रचंड मोठा आहे, परंतु अनुभव आज पणाला लावावा लागेल शेखरला. कारण प्रत्येक संघाची इच्छा असते ना की मॅच आपण एकदा एखाद्या स्पर्धेमध्ये जातो त्यावेळेस पहिल्याच मॅच मध्ये आपण विजयाचा झेंडा रोवणं तिथे गरजेचं आहे, विजय मिळवणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बघायचं पुढे आता थोडासा बदलाव इथे केला जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा राजू सकरगीच्या स्पेलकडे गेलेत कॅप्टन राजू तयार. स्विचिटचा स्ट्रोक होता, कॅप तिथे शोधलाय. थर्डमॅनच्या खेळाडूला बीट केलंय. डीप थर्डमॅन मध्ये चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. ये रास्ते है 4 के चौकार. आता मात्र आपण बघतोय इथे चौकार येताना आपल्याला बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड आता मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 15 धावा. 17 चेंडू 62 होऊ शकतात, कारण संतांनी सांगितलंय केल्याने होते आणि केलेची पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा. परमेश्वर देखील तुमच्या यशासाठी मैदानावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, परंतु ते प्रयत्न शर्तीचे करावे लागतील. स्विच इट फिर एक बार रिव्हर्सचा हा जबरदस्त षटकार. 6 धावा. आपण पाहतोय मैदानामध्ये 2 चेंडूंवरती 10 धावा वसूल केल्या. शेखरने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये की अजून सामना संपलेला नाही. 16 चेंडू 56. प्रयत्न करायचे, शर्तीचे प्रयत्न आज पणाला लावायचे. पुढे एकदा स्विचिचा स्ट्रोक. ओहो, इथे काय मैदानामध्ये आता फक्त स्विचिचे बघायला मिळतात फटके. चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतात 4 चौकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने मुळशी तालुक्याचा असा स्टार खेळाडू मंगेश बलकवडे
मंगेश बलकवडे यांचे पिताश्री सन्माननीय नामदेव मामा बलकवडे मामांचं यशस्वी आगमन झालंय. मामा आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. निलेश भाऊ असं म्हटलं जातं ना की पुत्र असा असावा गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आज मंगेशने नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या प्रकारचं केलंय, या सीझन मध्ये आम्ही एनबी ट्रॉफी मध्ये देखील खेळताना त्याला पाहिलं. मुळशी तालुका कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष सन्माननीय सदस्य सन्माननीय रवींद्र बोगोळे यांचं आगमन होते. भाऊ आपलं देखील स्वागत. शेखर सायकॉन यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर ज्या प्रकारचा बाउन्स होता चेंडू मध्ये, ज्याला आपण पाहतोय परफ्यूम डिलिव्हरी का म्हटलं जातं, नाकाच्या खालून काढलेला चेंडू. 27 धावा स्कोरबोर्ड वरती. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. 50 धावा अजूनही बनवायच्या आहेत. टेनिस क्रिकेट मध्ये अशक्य असं काहीच नाहीये. राजू तयार. फुल टॉस एंड. चेंडू होता जसा आला तसा घुमवला. शेखर सांगतोय टायगर अभी भी जिंदा है. चरण एक 33 धावा धाफलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. एक फलंदाज बाद आहे. 44 अजूनही बनवायचे आहेत. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 33. धावा. 12 चेंडू शिल्लक. 44 धाव्यांची अजूनही गरज. मॅच कडे आपण पाहतोय पुन्हा एकदा संघाचा कल झुकवण्याचं काम शेखर गोडामेने केले. 9 चेंडूवरती 28 बनवलेले आहेत. शेखर यांच्याकडे अनुभव आहे. टेम्परेमेंट कसं सेट करावं किंवा संयम ठेवून कसं लढावं हे अनेक वेळा आपण शेखर कडून पाहिलेले बघितलेले आहे. आज ती जबाबदारी पुन्हा एकदा त्याला दाखवायची आहे. तेजस तयार. शेवटचे 12 चेंडू. 44. 33 रन. लॉस ऑफ 1 विकेट. बोलो तयार. पुन्हा एकदा तेजस. यावेळेस हे करून चालणार नाही. रुपेशला कुठंतरी आता स्ट्राईक द्यावी लागणार आहे इथे शेखरला. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय राहुल दादा पोवळे यांचा देखील यशाने आगमन होतोय. दादा आपलं देखील दीपक आवळे दीपकजी पोवळे यांचं देखील आगमन होतोय. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत. जितू मामा पोवळे, अशोकजी पवार, योगेशजी पोवळे, उपेंद्रजी गोडे, संतोष तात्या पोवळे हे सर्व मान्यवर उपस्थित होत आहेत. वस्ताद सन्माननीय संदीपजी गोळे. मी सर्वांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं रायझिंग स्टार करंडक 2025 च्या या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्र चॅम्पियन विक्रमजी पोवळे, त्याचबरोबर ज्यांच्या वतीने ग्राउंड आपल्याला सौजन्य लाभलं सन्माननीय माधवराव आबा शेळके, शिव आरोग्य सेना जिल्हा अध्यक्ष, त्यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील स्वागत. माजी उपसरपंच सन्माननीय वैभवजी पोवळे, स्वागत होईल. स्वागत झाले मान्यवरांचं या षटकाराने. सन्माननीय सौरभजी साळुंके देखील उपस्थित होत आहेत. दादा आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आलेल्या अतिथी मान्यवरांना मी विनंती करतो सर्वांनी या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सामन्याकडे जायचंय पुढे एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये असताना चौकार षटकार रुपेशने देखील आता गेअर शिफ्ट केलेला आहे. 9 चेंडू 34 धावा.
सामन्याकडे जायचं आपण बघतोय पुढे येत्या मैदानाच्या आतमध्ये 43 धावा धाफलकावरतीचे शेवटचे 8 चेंडू आता 34 धावा हे समीकरण आहे. 2 चेंडूंवरती मोठे स्ट्रोक आल्यानंतर त्यानंतरची आलेली विकेट. नवीन फलंदाज आपण पाहतोय आकाश केसवाड. 8 चेंडू 34. ऋषिकेशजी गोळे, राहुलजी गोळे हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत. रवींद्र उर्फ दादाभाऊ माझिरे यांचं देखील आगमन झाले. दादाभाऊ आपलं देखील स्वागत. राहुल दादा गोळे, ऋषिकेश भिलारे उराडेगावचे स्टार. सामन्याकडे जायचं आपण पाहतो पुण्याच्या शेवटचे 6 चेंडू 33 धावींची गरज जी मात्र मैदानामध्ये आता अजूनही आहे. सन्माननीय गणेश शेठ गावडे यांचं देखील आगमन होतंय. भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सामन्याकडे जायचं पुढे आता मॅच कडे आपण मी तुम्हाला ते घेऊन जाईल. हा चेंडू देखील ते विराट जाधव गोलंदाजीसाठी आलेत. स्कोरबोर्ड वरती 44 5 चेंडू 33 हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आहे. .44 रन 5 चेंडू 33 हे समीकरण आहे. हा चेंडू देखील आपण पाहतो यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अगदी कुठल्याही प्रकारचा धोका तर होऊ शकलेला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट+1 अशा त्याच्या 2 धावा इथे मिळतील. 5 चेंडू 31 धावा. बघायचंय शेखर कडून हा रेकॉर्ड विक्रम आपल्या नावावरती होणार का. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. 5 चेंडू 31 हे समीकरण मैदानाच्या मध्ये आहे. विराट जाधव गोलंदाजीसाठी. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा दिशा बदलणारा चेंडू. परफेक्ट बॅट वरती चेंडू मिडल होऊ शकलेला नाही. चेंडू डॉट आलाय. दाखवलं की ते स्थिर असणार आहे. स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 46 धावा आहेत. 4 चेंडू 31 धावींची अजूनही गरज. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या वतीने आपल्याला प्रथम क्रमांकाचं प्राइज आपल्याला सौजन्य लाभलेलं आहे. 1 लाख रुपयाचं प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केलंय. पुणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्माननीय महादेवांना कोंडरे अण्णांचं नेहमी सहकार्य खऱ्या क्रिकेटसाठी राहिलंय. अण्णा, मी आपलं रायझिंग स्टार करंडकाच्या वतीने पिरंगुड ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत करतो. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं 70,000 रुपयाचं प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केलंय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सन्माननीय दगडू काका करजावणे यांचं देखील आगमन होतंय. मी आलेल्या दोन्ही अतिथी मान्यवरांचं रायझिंग स्टार पिरंगुट आणि त्याचबरोबर पिरंगुट ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. त्याचप्रमाणे बोगाव गावचे माजी उपसरपंच प्रसिद्ध पैलवान उमेशजी पवार आपलं देखील रायझिंग स्टार क्रिकेट स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी उपस्थित झालात. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ पेरंगुट आयोजित रायझिंग स्टार करंडक भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं
उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माधवअण्णा कोंढरे, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडू काका करंजावणे, खरमाटे भाऊसाहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडू काका करंजावणे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुळशी तालुका पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष पोलीस पाटील प्रकाशांना पवळे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिव आरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब शेळके, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वैभवांना पवळे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे माजी उपसरपंच अशोक भाऊ पवार, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे पिरंगुटचे माजी कार्यसम्राट सरपंच मोहनप्पा निकटे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत.